नमस्ते, मी संगीता आणि स्वागत आहे तुमचे संगीताज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत नारळी भात, जो प्रेशर कुकरमध्ये एकदम सोप्या पद्धतीने बनला जातो। तर त्यासाठी आपण इथे जे मेजरमेंट घेणार आहोत त्याने तुम्ही घरातलं कुठलंही एक भांडं फिक्स करू शकता। त्या भांड्याप्रमाणे 2 कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवायचा आहे 2 ते 3 पाण्याने आणि त्याला साईडला ठेवायचं आहे एक 20 मिनिटापर्यंत। 1 कप ओला नारळ किसून घेतलेला आहे। गूळ इथे आपण 1 कप घेतलेला आहे। तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही साधारण 1.5 कपही गूळ घेऊ शकता। आता 2 कप आपण तांदूळ घेतले आहेत, तर 4 कप पाणी मी ह्या गुळामध्ये टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स करून गरम करून घ्यायचं आहे ह्या पाण्याला। म्हणजे आपल्याला जो संपूर्ण गूळ आहे तो वितळवून घ्यायचा आहे। मेजरमेंटसाठी तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी वापरू शकता। सर्व साहित्य त्या वाटीच्या सहाय्याने घ्यायचं आहे। गूळ आपला वितळला की जे पातेलं आहे गॅस बंद करून साईडला ठेवून द्यायचं आहे। आता प्रेशर कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण थोडे खडे मसाले टाकलेले आहेत। 2 ते 3 लवंग, 2 हिरव्या विलायच्या, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि जे चक्रफूल असतं त्याचा एक पोर्शन घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एक तुकडा घेतलेला आहे आपण इथे। आणि ते आपल्याला प्रेशर कुकरमध्ये टाकायचं आणि साधारण अर्धा ते 1 मिनिट त्याला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे। नंतर आपण कुकरमध्ये जे नारळ आपण किसून घेतलं होतं त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं नारळ आपल्याला परतून घ्यायचं आहे। नारळ भाजताना मात्र एवढं लक्षात ठेवा की गॅसची जी फ्लेम आहे ती स्लो वर पाहिजे। जास्त जर आपण मोठा गॅस ठेवला तर आपलं नारळ जळू शकतं, त्यामुळे मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे। नारळ आपलं इथे भाजून झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ। तांदूळ पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचे। तांदूळ परतून झाला की आपण आता त्याच्यामध्ये हे जे गुळाचं पाणी आहे ते टाकणार आहोत। पाणी आपण इथे तांदळाच्या दुप्पट घेतलेलं आहे, म्हणजे इथे आपण 2 कप जेव्हा तांदूळ घेतला होता त्यामुळे आपण 4 कप पाणी घेतलं होतं। पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आपल्याला याच्यात टाकायचं आहे। जेवढे तुम्ही नॉर्मल भातासाठी कुकरला शिट्ट्या देता तेवढ्याच आपल्याला शिट्ट्या इथे द्यायच्यात। इथे मी 2 शिट्ट्या देऊन गॅसची फ्लेम बंद केली होती। आणि तुम्हाला जर भात असा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू पण शकता। ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा की रेसिपी कशी झाली। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।